बहुप्रतीक्षित नवी मुंबई विमानतळ उद्यापासून कार्यान्वित होणार आहे। बंगळुरूहून येणारं इंडिगोचं पहिलं विमान सकाळी 8 वाजता या विमानतळावर उतरेल, तर इंडिगोचंच हैदराबादला जाणारं विमान 8:40 इथून उड्डाण करेल। अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर असंख्य आव्हानांचा सामना करत या विमानतळाचं काम पूर्ण झालं आहे। जवळपास 30 विमानांची ये-जा सुरुवातीला या विमानतळावरून होणार आहे। यामध्ये गोवा, कोची, दिल्ली आणि हैदराबाद अशा शहरांचा समावेश असेल, अशी माहिती सिडकोचे संचालक विजय सिंघल यांनी दिली आहे। आंतरराष्ट्रीय एअरपोर्टमधून फ्लाइट सुरू होत आहे, कमर्शियल फ्लाइट। पहिलेच दिवशी 30 फ्लाइट एअर ट्रॅफिक मूवमेंट आहे आणि जवळजवळ 4000 पॅसेंजर यामध्ये सहभागी होतीलच। पहिली फ्लाइट जो उद्या येणार आहे ते बेंगलोरवरून आणि जाणारी फ्लाइट जो आहे ते हैदराबाद 5 ला जाईल, ते आहे 6E882। आणि या एअरपोर्टमुळे आपण येणारा जो अस्तित्वात असलेला एअरपोर्ट आहे छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट, त्याच्यामुळे ताण कमी होईल आणि याच्यामुळे आपले फक्त नवी मुंबईमध्ये नसेल तरी MMR आणि इतर रिजनमध्ये लोकांना यासाठी फार सोयीसुद्धा उपलब्ध होईल। वार्षिक 9 कोटी प्रवासी हाताळण्याची या विमानतळाची क्षमता आहे।